प्रॉब्लेम मध्ये. This figure shows volume B versus temperature T graph for certain amount of perfect gas at two pressure P1 and P2. म्हणजे हा ग्राफ आहे दिलाय बिटवीन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर अँड ऑप्शन काय दिले कंपॅरिझन ऑफ P1 P2. मग असा ज्यावेळी ग्राफ देतात आणि आपल्याला P1 म्हणजे एक स्ट्रेट लाईन आहे ना, आणि P2 म्हणजे एक स्ट्रेट लाईन आहे. अशा वेळी आपल्याला स्लोप फाइंड करायचा. आता स्लोप म्हणजे काय, तर स्लोप मीन्स टॅन थीटा. आपल्याला काय फाइंड करायचं, स्लोप विच इज टॅन थीटा. आणि या केसमध्ये फॉर एक्झाम्पल मी जर हे घेतलं, हा θ1 घेतला and we have this as θ2. मग टॅन थीटा स्लोप काय येणार, स्टॅन म्हणजे अपोजिट बाय ऍडजस्टंट. मग थीटाच्या अपोजिट आहे ते व्हर्टिकल साइड म्हणजे वाय ऍक्सिस. टॅन थीटा फॉर स्लोप वाय एक्स अपॉन एक्स ऍक्सिस. वाय ला काय आहे, वाय ला आहे व्हॉल्यूम, वाय ला व्हॉल्यूम आहे अँड एक्स ला काय टेम्परेचर. मी स्लोप म्हणजे व्ही बाय टी ह्या केसमध्ये. इज इट क्लिअर, गेटिंग एव्हरीवन. ह्या ग्राफ मध्ये व्ही बाय टी म्हणजे स्लोप ऑफ द लाईन. मग गॅस लॉ काय आपल्याला, आपला व्ही बाय टी ची व्हॅल्यू फाइंड करायची. काय तर व्हॅल्यू काय, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी इज अ गॅस लॉ. इज इट राईट, गॅस लॉ इक्वेशन असं आहे ना. तर ह्यामध्ये कॉन्स्टंट काय, एनआर तर कॉन्स्टंट आहे आणि आपल्याला पाहिजे व्हॅल्यू व्ही बाय टी ची. मग सांगा व्ही बाय टी किती येणार, व्ही बाय टी एनआर कॉन्स्टंट. मग व्ही बाय टी इज अ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट, प्रेशर. बरोबर आहे की नाही. ओके, पी डिवाइड होणार का नाही राईट साईडला आणि टी डिवाइड होणार. बट व्ही बाय टी म्हणजे काय, टॅन थीटा इनव्हर्सली प्रोपोर्शनल व्हॉट पी. बरोबर आहे, राईट. मग सांगा ह्यामध्ये θ1 मोर आहे की θ2 मोर आहे. इथं आपण मार्क केले, तुम्ही मार्क करा θ1 आणि θ2. विच अँगल इज मोर, θ2 हा मोर आहे. बरोबर, ऑब्झर्वेशन बरोबर आहे, बरोबर. टॅन θ1 आणि टॅन θ2 च कंपॅरिझन तुमचं काय येणार, टॅन θ1 आणि टॅन θ2 हे जर कंपॅरिझन काय येणार. टॅन ची व्हॅल्यू टॅन 0 किती असते, टॅन 0 असते 0 अँड टॅन इन्फिनिटी किती असते, सॉरी टॅन 90 किती असते 1 नाही इन्फिनिटी. इज इट राईट, 1/0. म्हणजे 0 टू इन्फिनिटी, इन्फिनिटी म्हणजे 0 म्हणजे जास्त ना. म्हणजे अँगल जसा इन्क्रीज होणार तसा टॅन थीटा सुद्धा काय होणार, इन्क्रीज होणार. टॅन थीटाची व्हॅल्यू काय होणार, 0 अँगल टॅन कमी असतो, 90 ला जास्त असतोय. म्हणजे विथ अँगल टॅन थीटा ऑल्सो इन्क्रीजेस. बट युझिंग टॅन थीटा पी पाहिजे. पीचं रिलेशन इनव्हर्स आहे ना, इनव्हर्स आहे डायरेक्ट आहे इनव्हर्स. मग इथं मी बघा लक्ष द्या, P1 अँड P2 ह्यामध्ये कम्पेअर करायचंय बाय दिस रिलेशन.
आता इनव्हर्स आहे म्हणजे हा कंपॅरिझन उलट करायचं, म्हणजे प्रेशर ऍट 1 इज मोर दॅन प्रेशर ऍट 2, म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट. अंडरस्टूड? कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ते कळालं सगळ्यांना? एव्हरीवन, सो ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. क्लिअर?